आणि आता बातमी कोकणातल्या पावसाची। मृग नक्षत्रावर येणाऱ्या पावसाची सर यंदा थोडीशी लांबली आहे, पण मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्याला तसा बऱ्यापैकी दिलासा दिलाय। शेतीची कामं बऱ्यापैकी सुरू झालेली आहेत। शेतीत असणारी खड्डे असेल, मशागत असेल, तण काढण्याची कामं असेल किंवा शेतीसाठी लागणाऱ्या शेणखताची सगळी केलेली जमवाजमव असेल, या सगळ्यात कोकणातला बळीराजा आता चांगलाच व्यस्त झालाय आणि शेत भाजणीची जी कामं आहेत ती अगोदरच आटपून घेतलेली आहेत। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या सोबत आहेत। प्रणव, कोकणातला पाऊस, स्थानिक भाषेत बोलला जाणारा शब्द म्हणजे मिरग, खऱ्या अर्थाने आता सुरू झालेला आहे। शेतकऱ्यांची कामं वाढलेली आहेत। जरी उकाडा असला तरी मान्सूनपूर्व पावसानं काहीसा दिलासा दिलाय। कशा पद्धतीने कामं सुरू आहेत प्रणव? ऋषी, काही भागात बघायला गेलो तर जे कातळावरची पेरणी असते, जी सुक्यावर केली जाते, ती पेरणी झाली आहे। मात्र जी पावसावर अवलंबून असणारी पेरणी जी आहे ती अद्यापही रखडली आहे। काही भागांमध्ये अजूनही शेतकरी जे आहे ते आपल्या शेतीच्या मशागतीमध्येच व्यस्त आहे। खरं तर मृग नक्षत्रापूर्वी ह्या पेरण्या ज्या आहेत त्या पूर्ण होतात आणि मृगाचा पाऊस सुरू झाला की खऱ्या अर्थानं शेतीच्या कामांना जो आहे तो वेग येतो। मात्र कालपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि अद्यापही पावसाचा कुठेही मागमूस नाहीये। लखलखीत ऊन कोकणामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे इथला शेतकरी जो आहे तो पावसाची वाट बघतोय। 10 जून पर्यंत पाऊस कोकणामध्ये दाखल होईल असं हवामान खात्यानं जरी सांगितलं असलं तरी इथल्या शेतकऱ्यांना वाटतं की अजूनही साधारणतः 2-3 दिवस उशिरानं पावसाला सुरुवात होईल असं इथल्या शेतकऱ्यांना वाटतंय। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी अजूनही ज्या बाकीची जी कामं असतात शेतीची, त्या शेतीच्या कामाला हात लावलेला नाही। खरं तर पेरणी अजून खोळंबलेली आहे। त्यामुळे दरवर्षीचा इतिहास बघायला गेलो मागच्या 3 वर्षाचा, तर कोकणामध्ये पाऊस उशिरानं दाखल होतो आणि त्यामुळे शेतीच्या कामांना प्रामुख्याने उशिरा सुरुवात होते आणि त्यामुळे शेतकरी इथे आहे तो पावसाची चातकासारखी वाट बघतोय। ऋषी, नक्कीच मध्य कोकणात जरी अजूनही उन्हानंच साथ दिली असली तरी सिंधुदुर्ग आणि महाडच्या वरच्या पट्ट्यात देखील पाऊस बऱ्यापैकी कोसळतोय। त्यामुळे तिथं थोडासा दिलासा मिळालाय, हे विसरून चालणार नाही। धन्यवाद प्रणव या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।